सांगितलं कोणीतरी की स्वतःच्या श्वासांवर कंट्रोल ठेवला ना की मनावर कंट्रोल नियंत्रण ठेवता येतं. पण तुला असं काही वाटत नाही ना मला सोडून दुसरीकडे जावं, दुसरं लग्न करावं? कारण मी तुला बाळ देऊ शकत नाही. अम्या तुझं शेड्यूल नको मुद्दाम डिस्टर्ब करूस तू. मान्या लहानपणापासून ओळखतो अरे मी तुला. आजपर्यंत कधी असा सूर नव्हता लागला तुझा. So I'm worried about you and of course you are leaving your place and coming for my place right now, okay? तुम्हाला देवळात जायचं असेल ना? हो, पण खरंच तुझ्याशी बोलल्यामुळे ना मोकळं वाटलं मला खूप. मी देवळात जाऊन येते आणि येता येता रियाला आणायचं ना डान्स क्लासमधनं. हो आई, तुम्ही देवळात थांबलात तरी चालेल, मी आणेन रियाला. आपल्याला असा एखादा त्रास होतोय आणि त्याची आपल्याला जाणीव होत असेल तर आपण आपलं लक्ष डायव्हर्ट करायचं असतं. दुसऱ्या कुठल्याही प्लेझंट कामांमध्ये स्वतःला गुंतवून घ्या. डिजेक्शनचा पारा आपोआप खाली येतो. आय ट्राय माय लेवल बेस्ट. आणि तिलाही सांग, वाटलंच तर मला येऊन भेटायला सांग. ओके. सो आय होप की मी तुझ्या सगळ्या क्वेरीज सॅटिस्फाय केलेल्या आहेत. या आणि एनिवे थँक्स अम्या. काय म्हणालस? थँक्स म्हणालस तू? थँक्स म्हणणाऱ्यांकडनं कन्सल्टन्सीची फी घेतो. बरं बाबा चुकलो. निघू आता. अरे आणखी नाही. हा दोघ जणांना जरा 4 दिवस कुठेतरी बाहेर जा, रिलॅक्स व्हा, जरा या विचारातून थोडं बाहेर पडा. पण फक्त दोघच. काइंड ऑफ अ ट्रीटमेंट. ओके. रिलॅक्स राहा आणि काही लागलं ना अगदी रात्री बेरात्री बिंदास मला सांग. आल बी तयार होतो. नक्की. थँक्स. नो थँक्स. हॅलो. हॅलो बेटा, मी बोलतोय. हा मामा बोला. काय चाललंय? काय नाही, जरा पसारा आवरत होते. आता राजन याची वेळ झाली ना. बर, आमच्या बहिणाबाई गेल्या का देवळात? हो आत्ताच गेल्या. बर, झालं का काही बोलणं? कोणाचं? अगं आमचा परवाचा डोस पसंती पडला का बहिणाबाईंच्या? थँक्स मामा. असे कोरडे थँक्यू चालणार नाही बेटा. बटाट्याच्या काचऱ्या करायच्या किलोभर आणि मग आभार मानायचे. मामा. काय आहे ना पल्लवी, मनोरमा तशी वाईट नाहीये. तिच्या मनात नसतं का काही, पण पूर्वापार चालत आलेला स्वभाव. ती ज्या वातावरणात वाढली त्या वातावरणाचे स्त्री सुलभ संस्कार यातनं तिचे विचार तयार झाले. हो मामा, मला कळतंय ते. पण बघा ना, केवळ त्या एका गोष्टीमुळे सगळंच बदलून गेलं ना. कळतंय मला. आता झालं ना सगळं व्यवस्थित? हो, म्हणजे मगाशीच आई बोलत होत्या माझ्याशी. म्हणाल्या माफी मागते तुझी, आणि हवं तर मितालीची सुद्धा माफी मागते. अरे वा, चक्क एवढा बदल? त्यांनी माफी मागावी असं मला कधीच नाही वाटणार मामा. पण जर हे असंच घडत राहिलं असतं
तर सगळ्यांना खूप त्रास झाला असता. आणि तो त्रासच मला टाळायचा होता, म्हणून मी तुम्हाला सगळं सांगितलं. मला कळतंय बेटा, तुझी कळकळ कळते मला. अगं म्हणून तर धावत आलो ना बटाट्याच्या काचऱ्या खायला. मामा, चला, झालं ना सगळं व्यवस्थित? बरं, ठेवतो हा फोन. माझी मित्रमंडळी वाट बघतायत पार्कात. ठेवू फोन. मामा, काय ग? थँक्स. हो, मेन्शन नॉट. बाय. बाय. सॉरी आई, प्लीज मला माफ करा. विद्याताई, अरे मी तो अगं किती महिन्यांनी भेटतेस. ये 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 ये. हा बैस. थँक्यू. बैस बाळा. म्हणजे कशात विद्याताई? मी मस्त. तू कशी आहेस सांग? मस्त, एकदम मजेत. कॉफी घेणार आहेस ना? तुझी आवडती कॉफी? नाही, नको. घे, बरं वाटेल जरा. नाही, खरंच नकोय मला. मी तुमच्याकडे काहीतरी मेजर प्रॉब्लेम आहे आणि तो सॉर्ट आउट करायला तू आली आहेस माझ्याकडे. कळलंय मला. अगं आपण आधी कॉफी घेऊ, मग बोलूयात ना निवांतपणे. कॉफी नको मला. बस, थोडीशी बस बस. थँक्यू. मी तू अगं तुझं स्केच नाही काढायचंय मला, हातात मग घेतलेलं. कॉफी प्यायला दिलीये मी, घे ती.
छान झाली आहे कॉफी. बोल. म्हणजे मला काही कळतच नाहीये विद्याताई. म्हणजे ना काय करावं काही सुचतच नाहीये. माझं काहीतरी चुकतंय, गडबडतंय हे कळतंय मला. आणि मग पण एकदम ना असं ब्लॉक होतो ना मेंटली, तसं झालंय. मला माहितीये मला कुठे पोचायचंय, पण म्हणजे काय चिडचिड वाढतेय माझी त्याच्यामुळे आणि माझ्यामुळे. तू अगं तुला अशा काउन्सिलिंगची गरज का वाटली ह्याचंच आश्चर्य वाटतंय मला. या गोष्टी हँडल करण्या इतकी नक्कीच केपेबल आहेस तू. पण मग तरी पण असं. हो, पण कन्फ्यूज झालीस की नक्कीच तुला माझी गरज वाटते. नाही, माझ्याकडे आलीस ते चांगलंच केलंस. अगं तुला आणि पल्लवीला लहानपणापासून ओळखते ना मी. एक सांगशील, त्या ऍक्सिडेंट नंतर मनोहर आणि तुझ्यामध्ये कधी वाद झाले? नाही नाही नाही. मूल होऊ देणं न होऊ देण्यावरनं किंवा ते होणारच नाही यावरनं? कधीच नाही. खूप नशीबवान आहे त्या बाबतीत. मनोहरच्या जागी दुसरा कोणी असताना तर डिवोर्ससाठी सुद्धा एवढंसं कारण पुरे झालं असतं त्याला. पण तो कधी असं बोलला नाही. त्याला जाणवू पण दिलं नाही. अगं मोस्ट ऑफ द केसेस अशाच येतात माझ्याकडे. तो खूप चांगला आहे. मला त्रास होईल असं कधी कधीच बोलत नाही. उलट मीच देते त्याला त्रास. आणि इतके दिवस रिया होती ना, त्यामुळे मला कधी एकटं वाटलं नाही. रियाला पिंकी समजूनच वागायचो आम्ही. वेळ मिळाला की लगेच आमच्याकडे यायची. त्यामुळे पिंकी बरोबर आहे असंच वाटायचं. काही जाणवलंच नाही कधी. मी तो नो इमोशन्स अगेन. हा, सॉरी. सगळं व्यवस्थित चाललं होतं अगदी परवापर्यंत. परवा रिया आली नाही म्हणून त्यात खंड पडला आणि सगळं बिनसलं. एक काम करा, तुम्ही दोघंही ना 4 दिवस कुठेतरी बाहेर जाऊ घ्या. अगं चेंज झाला ना की आपोआप सगळं विसरायला होईल बघ. मला पण वाटतंय की नाही नाही वाटतंय की कुठेतरी जायला पाहिजे. यातून आपलं मन डायव्हर्ट करायला पाहिजे. आजपर्यंत असं कधीच झालं नाही. पण कसं आहे ना मिताली, अगं मुळात तुमचा दोघांचा समजूतदारपणा आतापर्यंत हे सगळं रोखून ठेवत होता. आणि त्यात रिया होतीच.
परवा सुद्धा जर रिया आली असती ना तर हे झालं नसतंही कदाचित. आणि त्यामुळे तुझ्या डोक्यात पुन्हा स्वतःच्या बाळासाठीचे विचार सुरू झाले. खरंय, रियाच्या सवयीमुळे मी सहन नाही करू शकले. तुला आता त्या सगळ्या आठवणींमधून बाहेर पडायला हवं. आणि हे बघ, रिया आणि पल्लवी पुन्हा कधीतरी येतीलच की. आणि मग काय होईल? पुन्हा तुला ते सगळं आठवेल. आणि कदाचित पुन्हा ती स्टेज येईल आणि तुझा मेंटल स्टेटस डिस्टर्ब होईल. मी तू आपल्याला पुन्हा तेच करायचं नाही. अगं तू तुझ्या ऑफिसच्या गोष्टींमध्ये कसं त्रासदायक गोष्टी वाईप ऑफ करत जातेस, तसंच इथे करायचं. सगळ्या त्रासदायक गोष्टींना वाईप ऑफ करायचं. आता बघ, पुन्हा रिया आली ना की पूर्वीचं तुला काहीही आठवता कामा नये. जसं मध्ये काही झालंच नाही. पूर्वी रियाशी तू कशी भेटत होतीस ना, अगदी तसंच भेटायचं तिला. अगं तुझ्यासारख्या मॅच्युअरली विचार करणाऱ्या मुलीला खरं तर मी हे सांगायची गरज सुद्धा नाहीये. मी तू आणखीन एखादा दिवस गेला असताना तर कदाचित तुलाच तुझं हे सगळं कळलं असतं. मला कळतंय सगळं. म्हणजे मला त्रास झाला ना तरी चालेल, पण माझ्यामुळे मनोहरला तुगाच सहन करावं लागतंय. आणि हे सगळं थांबवायचंय मला आता. मिताली, माझ्या त्रासाचं मला काहीही वाटत नाहीये असं बोलून स्वतःवरची स्वतःची जबाबदारी झटकून टाकायची नाही. अशा वेळी स्वतःकडे तटस्थ नजरेनं पाहायचं आणि तेवढ्याच तटस्थपणे विचार करायचा. आपण स्वतःला का त्रास देतोय कळलं की नाही? अगं आपोआप सगळ्या गोष्टी सुटत जातात. मग गेट आउट ऑफ इट. मी खूप प्रयत्न करते आणि आय विल गेट आउट ऑफ इट. यू विल हॅव टू. आणि एकदा ते झालं की अगं तुला माझी गरजच लागणार नाही बघ. पण हे सांगण्यासाठीच तुमची गरज होती मला. आता एक करायचं, मी मघाशी सांगितलं ना तसं कुठेतरी जाऊन यायचं. नो ऑफिस, नो मोबाईल, नो वरीज. रिफ्रेश होऊन ये आणि नव्यानं कामाला सुरुवात कर. विद्याताई, माझ्या आईसारखं समजून घेता तुम्ही मला. आईची कमी कधी जाणबूज देत नाही. हे वेडाबाई, ओके बरं वाटतंय? अशीच येत जा अधूनमधून. आत्ता आलीस ना तशी. हो, खरं तर नेहमी फोन करायचा असतो, यायचं असतं, तुम्हाला भेटायचं असतं, तुम्हाला विचारायचं असतं की तुमची तब्येत कशी. पण घाईघाईत. आय कॅन अंडरस्टँड. आता जाऊन आलात ना की परत या, दोघंही या जेवायला. मस्त फिश फ्राय करूयात आपण. हा विद्याताई, हे रडूबाई पुरे. आता तुला आता स्वतःलाही सावरायचंय आणि मनोहरलाही. आत्ता कशी कॉफी प्यायलीस, बरं वाटलं ना? तसंच मधून मधून स्वतःसाठी वेळ काढायचा, कॉफी प्यायची, स्वतःसाठी जग जरा. हा
ऋतू मावशी आली नाहीये वाटतं असून. आपण वाट पाहूया, येईल ना इतक्यात. आई ऋतू मावशी कधी येणार? येईल इतक्यात बाळा. आई ऋतू मावशी आली. ठीक आहे, तिच्या आजीने सांगितलं हिला नाही घेऊन यायचं इथे, पण तुला जायला कोणी बंदी केली होती? थोडी आठवण नाही आली माझी? एक फोन करून विचारलं नाहीस मी जिवंत आहे का काय? कोणत्या तोंडाने येणार होते ग मी? ही खेळणी मितालीने पाठवली म्हणजे तुम्हा दोघांची भेट झाली. वाव ग्रेट. चला, 2 मैत्रिणींची भेट झाली. चला, मिताली खुश झाली असणार आणि तू सुद्धा. आता ही आनंदाची बातमी चेहरा पाडून सांगायला कशाला हवी? टेन्शन काय एवढं तुझ्या चेहऱ्यावर? अहो आई आल्या तिथे नंतर. वेल, मग आता ताबडतोब एक काम करा. सगळी कामं दोघांनी बाजूला ठेवा आणि 4 दिवस मस्तपैकी बाहेर जा. हा, बाहेर म्हणजे कळतंय ना, लोणावळा खंडाळा नाही. हा, असं मस्तपैकी कुलू, सिमला, मनाली. अरे पण असं अचानक? अचानक वेड्या 6 महिने कुठे गेला नाहीयेत तुम्ही बाहेर.